मी त्याला म्हणून गावलं मनाला माझी मनाने साधा अशी दादाची यादा एकच वाडा रमजाडा जुडा. मी पालकांना विनंती करतो की त्यांनी गणरायाला गणरायाचे जर मी शिवाजीचा सुलभा मारणा मारणा माळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्राची जाऊचा सुलभा मारणा मारणा माळ शिवाजीचा सुलभा मारणा मारणा माळ शिवाजीचा. सिंहासनाच्या पाया पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
छत्रपती शिवाजी महाराज. आपण म्हणतो ना की एखादा माणूस फक्त जातो म्हणजे फक्त तो शरीराने तिथे नसतो, परंतु तो असतो. तसं महाराजांचं अस्तित्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये सतत जाणवत राहतं. आणि आत्ता या हॉलमध्ये मी राजूदादा पालव सर आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा अक्षरशः जसं गजानन दादा म्हणाले की अंगावर काटा आला जेव्हा महाराजांचा प्रवेश झाला, एंट्री झाली. आणि काही वेळासाठी आपण कोण आहोत हेचं भान आपण विसरून गेलो आणि आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाणारी कलाकृती या मंचावर सादर झाली. आणि काटा ह्या कारणासाठी आला की महाराज आहेत आणि म्हणून आपण आहोत. आणि महाराजांची भूमिका ज्या कलाकारांनी वठवली त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती. रोहन पाटील सर, म्हणजे मी एक अभिनेता आहे, परंतु एखाद्या कलाकाराचा सादरीकरण बघून असं वाटलं की मला जरी ही भूमिका तयारीनिशी मी सुद्धा अभिनेता आहे, परंतु एखादं सादरीकरण बघत असताना एखादं म्हणतो ना की एखादी भूमिका जिवंत होते, तो माणूस तुमच्यामध्ये संचारतो, तसा ह्या कलाकारामध्ये ते संचारले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्यांच्या पोश्चरमध्ये असं वाटत होतं की साक्षात आपल्याला आत्ता दर्शन होत आहे. म्हणजे कधी कधी असतं ना की जसं की यासाठीच केला होता अट्टहास. तर मी काल नाशिकला पहाटेपर्यंत शूट करून पहाटे गजानन दादाच्या आग्रहाखातर मी निघालो. मी म्हणलं एवढी दगदग करतोय, पण त्या दगदगीचं शीण आत्ता गेला आणि असं वाटलं की महाराज यांचं दर्शन आज झालं. आणि सगळ्यांच्या, आपल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, सिनियर्सपर्यंत सगळ्यांच्या अंगावर काटा आला. आपल्याला मनापासून नमस्कार करतो एक कलाकार म्हणून. आणि ही भूमिका तेवढ्याच ताकदीनं नेहमी तुमच्याकडनं घडत राहू. आणि तुमच्या पाठीशी महाराज असल्यामुळे तुमची भूमिका वरचेवर ही रंगत जाणार आहे. खूप डिग्निटीने तुम्ही महाराज उभे केलेत आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला चित्रपटामध्ये भूमिका साकार करायला मिळो. कारण महाराज आपले जेवढे रूपवान होते, देखणे होते, तेवढेच तुम्ही देखणे दिसता. तुमची एंट्री झाल्या आपोआप आम्ही उभे राहिलो. मला असं वाटतं की आपोआप आपले पाय आपल्या पायावर आपण उभे राहतो आणि आपलं मस्तक त्यांच्या पायावर जातं. मला असं वाटतं हा आपला महाराष्ट्र. सर, थोडंसं मी बोलू इच्छिते. जसं तुम्ही सरांचं वर्णन केलं ते महाराजांच्या भूमिकेत आहेत, सांगायला खूप अभिमान वाटेल. आत्ताची तिन्ही कॅरेक्टर होते. लोकमान्य टिळकांचं त्यांनी केलं, दैवत आपलं आराध्य दैवत खंडेरायांचं त्यांनी कॅरेक्टर केलं आणि त्यानंतर त्यांनी महाराजांची भूमिका घेतली. सकाळी 8 वाजता हे कलाकार आपल्या इथे ऑडिटोरियममध्ये आले. तेव्हापासून एकदा मेकअपला बसल्यानंतर ना ते एकदा वॉशरूमला गेले ना त्यांनी पाणी पिलं. एवढं डेडिकेशन एखादी कला सादर करण्यामागचं आहे. म्हणजे मी खरंच आम्ही जशी ते येतात स्टेजवरून उतरून आम्ही त्यांना पाया पडतो, ते असतील अश्मित सर असतील की हे एकदा अंगावर चढल्यानंतर तुमचा कार्यक्रम 10 वाजता संपो, 11 वाजता संपो, रात्रीच्या 12 वाजता जेवपर्यंत ते महाराज आहेत, महाराजांचं वस्त्र अंगावर आहे, जिरेटो अंगावर आहे, तोपर्यंत हा व्यक्ती एकदा सुद्धा पाणीचा थेंब नाही घेत ना ते खात. हे आता हे आम्ही त्यांच्या जवळ एवढे वर्ष अनुभवतोय, वावरतोय त्यांच्या छत्रछायेखाली, त्यामुळे आम्हाला बारीक गोष्टी माहिती आहेत. आणि आज सांगावंसं वाटलं तुमच्या सगळ्या दिग्गजांसमोर की हे डेडिकेशन आहे म्हणून ते चमक आणि ते तुम्हाला अस्तित्व शहारे तुम्हाला जाणवले. महाराज की पालव सरांना विनंती करतोय, आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, महाराज आम्ही सगळे उभे राहून आपल्याला एक मानाचा मुजरा करू इच्छितोय. पालव सर कृपया 2 मिनिटं. गजानन दादांना असं नाही, मला कसं मी जरा असा गजानन दादांना विचारलं की ह्याच्यानंतर मला बोलायला मिळणार आहे का, नंतर भाषण बिषण काय. ते म्हणजे नाही एवढंच आहे. म्हणजे तेवढ्यात मला पुढचं बोलायचं होतं ना, ते आता बोलून घेतो की गजानन दादा महाराज पाठीशी असल्यावर कशी भीती आता. काल त्यांनी मला व्हॉट्सअपला ब्रोशर पाठवलं, राजू दादा होते, सर होते
आणि असं म्हणतात, हे मी खरं सांगतोय, हे मी उगीच म्हणजे मला राजकारणात यायचं नाही त्यामुळे मी खरं सांगतोय, मी खरंच सांगता म्हणजे मला स्वार्थ नाही अशा भावनेनं मी म्हणतोय. पहाटे असं स्वप्न पडलं. मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. मागच्या वर्षी राजूदादा आपण गेला होता शिवतीर्थावर. वहिनींनी, राजसाहेब होते, वहिनी होत्या, वहिनींनी आपल्याला आपलं औक्षण केलं होतं, साहेबांनी आशीर्वाद दिले होते. पहाटे असं स्वप्न पडलं की तुम्ही कल्याणहून निघालात, गाडी काढलीत, वाशीला आलात, गजानन दादांना पिकअप केलं आणि एकटे नाही तर दोघे आशीर्वाद घ्यायला गेला. आणि खूप इंट्युशन आहे, खूप तीव्र इच्छा आहे सगळ्यांचीच की जेव्हा तुम्ही म्हणा आता गाणं, जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तर हे स्वप्न जे आहे ते सगळ्यांचं आहे, आमच्या मित्रांचं सुद्धा आहे की आपण आपल्या खांद्यावर ती धुरा यावी. आणि असंच होणार आहे, असंच होणार आहे. राजू दादा आणि गजानन दादा दोघेही असे दिसत आहेत मला. प्रवेश केलाय, साहेब उभे आहेत, वहिनी उभे आहेत आणि भरभरून लोकांचे आशीर्वाद. आता वराड निघाले लंडनला ही माझी कलाकृती खूप फेमस आहे. महाराज, मी जरा छोटीशी झलक, कारण सरांचं झालं, मला माझ्यातला कलाकार जागृत झाला असं. सरांचं झालं ते गणपती सरांच्या आम्ही पायाशी होतो, पण त्यांच्यासमोर, महाराजांसमोर आपली कला सादर करायला मिळते, यांच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. आता एक चलचित्र सुंदर देखावा या सगळ्या सोसायटीने उभा केला होता दादा. स्वामी सोसायटी जुईनगर, द्वितीय क्रमांक जातोय. रोख रक्कम 50,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह. कृपया लवकर या, नाचत नाचत यायचंय, लवकर यावं. स्वामी सोसायटी, राजूदादा पालोसर, सगळ्या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आणि सोसायटींनी. किती आहे? आवाज नाही. 1 नंबर काय? 1 लाख रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. आतापर्यंत नवी मुंबईत सोसायटीचा बाप्पा असो किंवा घरगुती बाप्पा असो, त्याच्यासाठी सगळ्यात मोठ्या रकमेचं पारितोषिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेलं आहे. घरगुतीसाठी प्रथम क्रमांक, द्वितीयचं पारितोषिक हे आतापर्यंत सगळ्यात मोठं पारितोषिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेलं आहे. ज्यांनी आपल्या सोसायटीमध्ये खंडेराया, आवाज आला की काय, साक्षात जेजुरी उभी केली होती, ते अरुणोदय सोसायटी सेक्टर 10 नेरूळ. विघ्नार्थ अरुणोदयचा, विघ्नार्थ अरुणोदयचा, विघ्नार्थ अरुणोदयचा, अरुणोदय सोसायटी सेक्टर 10 नेरूळ, ज्यांना लोकसत्ताचा सुद्धा, लोकसत्ता या दैनिक लोकसत्ताचा सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला होता. दैनिक लोकसत्ताने सुद्धा नवी मुंबईत ज्यांना आज सन्मान देऊन गौरवलं. नेरूळ सेक्टर 10 अरुणोदय सोसायटी, कृपया सगळ्यांनी व्यासपीठावर यावं. गाणं बंद करावं लवकर. कृपया घरगुतीवाल्यांनी जाऊ नये. जाताना एक विभागाने मी विनंती करतोय. पहिल्यांदा वाशी तुर्बा विभाग जाईल. आपल्यासाठीच्या समया आमच्या जाताना आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर नेरूळ विभाग जाईल.